नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाकडून घरकुल मंजूर झालेल्या राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ज्या नागरिकांना घरकुल मंजूर आहे, मग ते प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजनेतील घरकुल असेल, अशा लाभार्थ्यांना आता राज्य शासनाकडून मोफत 5 ब्रास वाळू देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व घरकुल बांधणाऱ्या म्हणजे सध्या बांधत असणाऱ्या नागरिकांना होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी राज्य शासनाचे लिलाव झालेले नाहीत किंवा ज्या ठिकाणी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालेले आहे, त्या ठिकाणी वाळू घाटाचे लिलाव होतील. त्याबरोबरच घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू किंवा रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून तरतूद करण्यात आलेली आहे. एकंदरीत जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा केला जाण्यासाठी वाळू धोरण शासनाकडून तयार केले आहे. त्यासाठी एम-सँड धोरण आखण्यात आले आहे. यामध्ये नदीतील वाळू किंवा दगडापासून बनवलेली रेतीचा पुरवठा केला जाणार आहे. घरकुलाचे बांधकाम करताना सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे वाळू. कारण सिमेंट भेटते, विटा भेटतात, खडी पण सहजासहजी भेटते, पण वाळूसाठी लागणारा पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात लागत असतो. ती अडचण राज्य सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास वाळू मिळणार आहे. त्या बांधकाम करणाऱ्या नागरिकाचे थोडेफार टेन्शन कमी होणार आहे. गावाजवळच्या नदीतील वाळूचा उपसा करण्यासाठी शासनाची परवानगी लागते, तसेच त्या वाळूची रॉयल्टी भरावी लागते. पण वाळू उपसा करण्याची परवानगी ही सामान्य नागरिकांना मिळत नाही. कारण राज्य शासनाकडून या वाळू उपसा करण्याचे टेंडर काढले जाते आणि त्या टेंडर घेणाऱ्यामार्फत नागरिकांना वाळूची विक्री केली जाते. त्यामुळे वाळूचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि राज्यातील बांधकामाची गती पाहता नदीतील वाळू सध्या मिळणे कठीण झाले आहे. त्यावर पर्याय म्हणून दगडापासून बनवलेली रेतीचा वापर हा बांधकामासाठी खूप प्रमाणात वाढला आहे. पण आता ही वाळू किंवा रेती मोफत 5 ब्रास मिळाल्यामुळे शासनाकडून या घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्याला खूप मोठी मदत मिळणार आहे. धन्यवाद.